नमस्कार. काल दवाखान्यात एक पेशंट आले. मी औषधं वगैरे सांगितल्यानंतर पथ्य पण समजावून सांगितले आणि ती म्हटली, नाही मला हे जमणार नाही पथ्य पाळायला, चालेल ना? तर मग ठरवलं की पथ्य का पाळायची असतात हे थोडंसं समजावून सांगायला पाहिजे. तर पथ्य म्हणजे काय? तर पथ्य या शब्दातच पथ म्हणजे मार्ग हा शब्द आहे. तर मार्ग म्हणजे कुठला? तर आरोग्याचा मार्ग. म्हणजे ज्या गोष्टी सेवन केल्यानंतर किंवा जे बदल केल्यानंतर तुमची वाटचाल आरोग्याच्या मार्गाच्या दिशेने होती आहे त्याला पथ्य असं म्हणतात. आणि त्याच्या विपरीत गोष्टींचं सेवन केल्यानंतर तुमची वाटचाल जर अनारोग्याच्या दृष्टीने झाली तर त्याला अपथ्य असं म्हणतात. तर आयुर्वेदिक औषधं देत असताना बऱ्याच वेळेला पथ्य ही सांगितलेलीच असतात. मग लोक कुरकुर करतात की काही वेळेला आम्ही ऑफिसच्या इकडेच राहतो किंवा रूम घेऊन राहतो, विद्यार्थी वर्ग म्हणतात आम्ही हॉस्टेलला राहतो, मग आम्हाला जमत नाही. पण मुळामध्ये ही पथ्य का सांगितलेली असतात, हे जीवनशैलीतले बदल का सांगितलेले असतात, ते जर समजून घेतले तर तुम्हाला हे अजिबात अवघड वाटणार नाही. आता असं आहे की आयुर्वेद जो आहे तो रुग्णाचा विचार करत असताना किंवा व्याधीचा विचार करत असताना कुठले दोष बिघडलेले आहेत, कुठले धातू बिघडलेले आहेत ह्याचा विचार केला जातो. आता दोष जे बिघडतात ते काही एका दिवसात बिघडत नाहीत. तर तुम्ही अपथ्याचं म्हणजे तुमचे जीवनशैली जर व्यवस्थित नसेल आणि ते तुमची कारणं वारंवार घडत असतील तर शरीरामधले दोष जे आहेत ते बिघडतात आणि ते रस, रक्त इत्यादी धातूंना बिघडवतात. त्यामुळे ती कारणांचा विचार केलेला असतो, कुठले दोष बिघडलेले असतात त्याचा विचार केलेला असतो आणि ते जागेवर येण्यासाठी जे आहे तर ते पथ्य सांगितलं जातं. मग लोक विचारतात, मग आयुर्वेदिक औषधं काम करत नाहीत का? नाही, आयुर्वेदिक औषधं काम करतातच. म्हणजे तुम्ही पथ्य पाळलं नाही तरी आयुर्वेदिक औषधं ही काम करणारच आहेत. परंतु जर तुम्ही पथ्य पाळलं तर तुमचा चिकित्सेचा कालावधी जो आहे, औषधोपचाराचा कालावधी जो आहे तो कमी होतो किंवा तुम्ही बरे झाल्यानंतर मध्ये काही काळानंतर तुम्हाला परत व्याधी होत नाही, त्यासाठी पथ्य जे आहेत ते सांगितलेले असतात. कारण आयुर्वेदाचं प्रयोजन जे आहे तर ते स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आणि आतुरस्य विकार प्रशमनम असं आहे. म्हणजे तुमचं आजार बरा झाला तरी तुमचं स्वास्थ्याचं रक्षण करणं या दृष्टीने पण तुम्हाला पथ्य जी आहेत तर ती सांगितलेली असतात. आता आपण उदाहरण बघूया की आत्ताचे जे यंगस्टर्स आहेत तर त्यांची जीवनशैली कशी असते. तर ते रात्री 11-12 वाजता जेव्हा वेळ मिळेल तेव्हा जेवतात, 2-2:30 वाजता झोपतात आणि सकाळी 10-11 वाजता उठतात. अशी बरीच जणं आहेत. थोडाफार टायमिंगचा फरक असेल. तर यामुळे काय होतं की रात्री जागरणामुळे वात आणि पित्त जे आहे तर ते वाढतं, शरीरात वृक्षगुण वाढतो आणि मग आपण पित्तशामक वातशामक औषधं दिली तर ते दोष जागेवर येतात, तुमच्या तक्रारी जातात. पण हे रात्रीचं उशिरा जागरण आणि उशिरा उठणं हे सुरूच राहिलं तर काही काळानंतर परत त्यांना ते वातपित्ताचे व्याधी जे आहेत ते होण्याची शक्यता असते. म्हणून हा साधा छोटासा बदल जो आहे तो त्यांच्या जीवनशैलीमध्ये आपण त्यांना सांगतो करायला. किंवा लहान मुलं आहेत, त्यांना सर्दी खोकला झाला आहे तर त्यांना आपण तात्पुरत्या काळासाठी सांगतो की आत्ता सर्दी आहे तर तुम्ही दही लहान मुलाला देऊ नका किंवा पेरू, केळी, चिक्कू, सीताफळ यासारखी थंड फळं जी आहेत जी कफ वाढवतात ती सध्या देऊ नका. मग याचा अर्थ ती कायमची बंधनं असतात. तुमचा व्याधी मोक्ष झाला, लहान मुलाला बरं वाटायला लागलं की नंतर त्याला हे सगळं खायचंच आहे. पण जर त्याला हा त्रास वारंवार होत असेल तर आपण ते कमी प्रमाणात खायला सांगतो किंवा जोपर्यंत त्रास आहे तोपर्यंत हे पथ्य पाळायला सांगतो. तर पथ्य पाळणं जे आहे तर ते तुमच्या प्रकृतीला चांगलं वाटण्यासाठी असतं आणि हे जर समजून घेतलं तर तुम्हाला पथ्य पाळण्याचा निश्चितच त्रास होणार नाही किंवा तुम्ही हे जे आहे तर ते आनंदाने स्वीकाराल की हे माझ्या भल्यासाठी आहे. त्यामुळे जर पुन्हा तुम्ही कुठल्या आयुर्वेदिक प्रॅक्टिशनरकडे गेलात आणि त्यांनी तुम्हाला पथ्य सांगितलं तर ते का सांगितलं आहे, आपल्या शरीरात कुठला दोष बिघडलेला आहे ते जर समजून घेतलं आणि काय पथ्य करायला सांगितलेलं आहे ते जर समजून घेतलं तर तुमचा आजार तर बरा होतोच पण तो परत परत होण्याची संभावना जी आहे तर ती तिथे नष्ट होते. म्हणून हे जीवनशैलीतले बदल, आहारातले बदल हे जे आहेत ते महत्त्वाचे असतात. तेव्हा आता हे समजून घेऊन तुम्ही पथ्य पाळणार ना?
मला नक्की कॉमेंट करून सांगा. नमस्कार.